राम कृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम Hare
पंढरशी जारे आल्यानो संसारा पंढरशी जारे आल्यानो संसारा पंढरशी जारे आल्यानो संसारा पंढरशी जारे आल्यानो संसारा नाथा सोयरा पांडुरंग नाथा सोयरा पंढरशी जारे आल्यानो संसारा पंढरशी जारे आल्यानो संसारा नाथा सोयरा पांडुरंग नाथा सोयरा पांडुरंग पाहि भावितेची आवडी पाहि भावितेची आवडी पाहि भावितेची आवडी मारो गाठडी होता परिहार पुणे नाही परिहार पुणे नाही परिहार पुणे नाही आलिया दर्शन आलिया दर्शन भेटीची आवडी भेटीची पंढरीशी जारे आल्यानो संसारा पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ मागील परिहार पुढे नाही सीन झालिया दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ तुका मने नेदी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडना
वाट पाहिवा विठीची आवडी कृपाळू तातडी ओता वेळ विठ्ठल शेजारी आल्यानो संसारा पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहिओबा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जया
त्याची केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी अथ प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत विठ्ठल नमो बाळू मामा नमो नमो बाळू मामा नमो विश्वरूपा अपार अमोपा माय बापा पंढरी शेजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाही उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ प्रस्तुत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचे महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी नरपती हैपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत दयावंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत संत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरु अखंड अनाहत कीर्तनामुळे ज्याची काया भ्रमीभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरुष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड झिजवणारे देव मान्य संत मान्य जग मान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग आजच्या शिवकर्ता निवडलेला आहे विठ्ठल या अभंगात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जो संसाराला आलेत जो जन्माला आलेत सर्वांना एक उपदेश करतात. महाराज म्हणतात तुम्ही संसाराला आलात ना मग एक काम करा की पंढरपूरला एकदा का होईना मग तर जा पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग विढाला तो भक्त जो पंढरपूरला जातो त्या भक्ताचे माझा भगवान परमात्मा वाट बघत आहे. तो कृपाळू आहे. माझा भक्त माझ्या भेटीसाठी कधी येईल अशा दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे बघा. वाट पाहिवा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ विढाला एकदा रे एकदा त्या भगवान परमात्म्याचं दर्शन झालं तर मागला परिहार म्हणजे संचित आणि पुढला भोग आहे ते नाहीसा होऊन जाईल. म्हणजे महाराज मागील परिहार पुढे नाही सीन झाली दर्शन एक वेळा विढाला. समाजाने महाराजाला प्रश्न केला महाराज एकदा आम्ही जर तुमच्या देवाकडे गेलो तर तो देव दुसऱ्याच्या हातात देतो का? माझ्या जगद्गुरु तुकोबरायानं सांगितलं माझा देव तसा नाही. एकदा आपल्या भक्ताशी एकरूप झाला तर ते वेगळा करत नाही. तो का म्हणे नेदे अनेकांचे हाती बैसला तो चित्ते निवडेना वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडे ओतावेळ असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ झाला. घडला विढाला काही नाव राहिला असेल तर गावकरी टाळकरी माळकरी विणेकरी पहारेकरी स्वयंपाकवाले आचारी
व्यापारी सर्वांच्या पायावर एकदा नारदाच्या गादीवर नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या विडाला. सज्जन हो माय बापा हो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज उपदेश करतात ते तुम्ही आम्हाला का उपदेश करतात? महाराजांना एक आपल्याला काम सांगितलंय, ज्या अभंगामध्ये काम सांगितलं ते अभंग उपदेश विठ्ठल. एकदा पंढरपूरला तुम्ही जा, तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. काही माणसाच्या मनामध्ये विचार आला असेल की माझ्या जगद्गुरु तुकोबरायानं पंढरपूरला जा असं का सांगितलं असेल. दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जाऊ नका असा निषेध केला नाही, पण जाच असं कुठं लिहिलं नाही. पण पंढरपूरला जा अभंग घेऊन महाराज सांगतात. त्याचं कारण की पंढरपूर सगळ्या तीर्थापेक्षा आगळं आणि वेगळं आहे. काय वेगळं वेगळं पंढरपूर मध्ये आहे आपण याचा विचार करायचा आणि कीर्तन सोडायचं. माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पंढरपुरामध्ये जे गेलेले भक्त आहेत बर का दादा, माझी भाषा कळते ना सगळ्याला, काही अडचण नाही ना, मग माझ्यासोबत बोलत चला म्हणजे मला एक कीर्तन ऐकायला उडालं. महाराज म्हणतात का पर्यागासारखे अनेक तीर्थ असतील पण भक्ताचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी पंढरपूरच आहे बघा. पर्यागादी तीर्थ आहे, पर्यागादी तीर्थ आहेत समर्थ अन पुरते मनोरथ पंढरी. पंढरपुरामध्ये सगळं मनोरथ पूर्ण होतं, ही एक वेगळीच प्रक्रिया आहे बघा. आता इथं बसलेले पंढरपूरचेच भक्त असतील हे मी सांगू शकत नाही. कोणी मोठ्या महादेवाचे असतील तर कोणी काशीचे असतील तर कोणी तिरुपतीचे असतील, त्यांच्याबद्दल सर्वांची माफी. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायानं काय सांगितलं हे संदेश मी तुम्हाला सांगणार. महाराज हे तुम्ही मनानं सांगताय का कुणाचं ऐकलंय? माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या गोष्टीला साक्षात भगवान शंकराची साक्षी आहे. बहुत साक्षी दित्या स्थलाशी सदा तो मनाशी शिव ध्याती विडाला. पंढरपूर क्षेत्र असं आहे दादा की या पंढरपूर क्षेत्रामध्ये कसलंच बंधन नाही. दुसऱ्या तीर्थाला जा, दुसऱ्या देवाला जा हे बंधन आहे. आमच्या गावाकडल्या बाया 4-5 पंढरपूरला प्रत्येक भारीला गेला आणि एकदा तिरुपतीला जायचं म्हणून मालकापाशी हट्ट धरल्या. बर का विनेकरी बाबा, ऐकू येते का बाबाला? शिले भो मोठ्या बाबा, काय सांगा कोणाला ऐकूच ना. विठाल विठाल मालकापाशी हट्ट केला. आम्ही पंढरपूरला गेलो पण
आम्हाला एकदा तिरुपतीला नेऊन आणा. गावातल्या माणसानं असं एक वाहन केलं, पिकअप म्हणा, टेम्पो म्हणा, तुमच्या भाषेत काय म्हणायचं ते म्हणा. तिरुपतीला गेल्यानंतर महाराज तिथे एक नियम आहे. काय? मुंडन करावं लागतं. दर्शनाला बारी लागल्याने लागली. आणि आमच्या महिला मंडळात ते सांगायची तर काही गरज नाही. कशाची बारी आहे, काय आहे बघत नाहीत, काय नाही बाबा. बारीला लागल्या. बारीला लागल्यानंतर 2 तास बारीला थांबल्या आणि बारी संपल्यानंतर वापस आल्या. बारीक तोंड करून बसल्या. जवळ गेलेल्या माणसाने विचारलं, काकू तुम्ही बारीला 2 तास लागल्या आणि बारीक तोंड करून का बसल्या? ते म्हणली, माय मला वाटलं प्रसादाची रांग असत, तिथं लोक चप्पी करीत होत्या. अगं बाई बारी तरी कशाची हे बघायचं ना. आमच्या पंढरपूरला चला, कसलंच बंधन नाही बघा. कुठलं मुंडन ते काय धार राहणे, निर्हार राहणे ते न मुंडने काया काही. महाराज सांगतात मुंडन करायची गरज नाही. ज्याला उपवास होत नाही त्याला उपाशी बी राहायची गरज नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं, महाराज पंढरपूर हे असं आहे की ते आगळं आणि वेगळं आहे. तुम्ही फ्रेश बसा बरं, थोडं फ्रेश. उगलंय काय नाही, 1 तास फ्रेश बसा. तुम्ही असं बसलंच की जसं काय तुमच्यावर लय कर्ज आहे. असं बसू नका, उगत फ्रेश बसा. थोडा हसत जा, डुल जा. एखाद्याचा आमच्या महाराजाचा बोल आवडला तर टाळी वाजवी जा. त्याची एखादी चाल आवडली तर टाळी वाजवा. तुम्ही असं बसू. ते मला ती मूर्ती आणून ठेवल्या का माणूस आहे ही बी कळलं नाही की विड्याला. जगद्गुरु तुकोबारायानं 7 पुऱ्या सांगितल्यात. त्या 7 पुऱ्या वेगळ्या आहेत आणि पंढरपूर वेगळं आहे. म्हणजे कोणत्या पुऱ्या आहे का? अयोध्या, मथुरा, काशी, कांची, माया, अवंतिका आणि द्वारका. किती झाल्या? 7 झाल्या. त्या 7 मध्ये माझं पंढरपूर पावन आहे म्हणून सांगतात महाराज. विठ्ठल 7 माझी पंढरी नाम घोष जान वैष्णवांचे. लय जड चालय का? होय, ऐका वाटालय की मी इकडं परिसरात पहिली बार आहे. मला सांग चला, जर ऐका वाटत नसेल तर कॅसेट पलटून टाकायचं कळतंय. या 7 पुऱ्या आहेत. आपण पंढरपूर पावन आहे आणि या 7 पुऱ्याला गेलो तर महाराज अभिमान येतो. म्हणले अभिमान. अभिमान आला की तीर्थ करून उपयोग नाही, फायदाच नाही. का? अभिमान सगळ्याला महाराज ते बाधक ठरतो. महाराज म्हणले जाऊन या तीर्थात काय केले आणि चर्म प्राक्षाळीले वरी वरी काय केलं महाराज? तर
मनामध्ये अहंकार आला. अहंकार असं कोणतंच तीर्थ नाही की त्या तीर्थाला गेल्यावर अहंकार येतय. येणारच अहंकार. बघा तुम्ही कुठे जाऊ द्या, तिरुपतीला गेलेल्या बाया असू द्या, काशीला गेलेल्या बाया असू द्या, एक महिनाभर तरी प्रचार करत्यालाच. आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो हे केलो, म्हणजे अहंकार आला. आमचे महाराज म्हणले की उठा उठी जायायसे तीर्थ कोण. असं कोणतं तीर्थ आहे की तिथं अभिमान नाही. येतेच महाराज अभिमान. तप करून या तीर्थ टन वाढविला अभिमान. तप केलं तीर्थ केलं पण मनामध्ये अहंकार अभिमान वाढीला विडाला. तीर्थटने एके तपे हुंबरती तीर्थटने एके तपे हुंबरती नातीले धरिती अभिमान विडाला. या भक्ताच्या मनामध्ये अभिमान येतोय आणि पंढरपूरला जाणारे जे भक्त आहेत ते पंढरीसी लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका पाया पडे जन महाराजासाठी सर्वांनी टाळी वाजवा. असं गोड प्रमाण कौतुक करावं तितकं कमी आहे महाराज. पंढरीच्या लोका नाही अभिमान. अभिमान नाही आणि पाया पडे जण एकमेकाच्या पाया पडतात. हे एक वेगळंच पंढरपूर मध्ये आहे. विठाला हे बघा, कोण्याही तीर्थाला गेलं तर मनामध्ये अहंकार आला नाही पाहिजे. निष्ठपणेनं त्या तीर्थाला गेलं पाहिजे. आमच्या गावातले काही माणसं काशीला गेले. काशीला गेल्यानंतर मग तिकडच काशी नीट करावं का, तिथून पण हॅलो मशीन दिलं का, लेकरानं जेवलं का, मशीन वैरण खाली का. लय महाराज जातेत कुठं काशीला आणि विचार काय, घोड बरं आहे का, म्हशी बरे आहेत का, गायी बरे आहेत का, हे असं म्हणतेत. हो मी नाही सांगत. जातो वाराणसी
अन निरवी गाई घोडी म्हशी. वाराणसीला जातो न गाई कशा आहेत आणि म्हशी कशा आहेत याचा विचार करतो विठ्ठल. अशा भक्ताच्या मनामध्ये भाव राहते का? तीर्थाबद्दल देवा भाव राहते का? नाही ना भाव राहत का? तिथं शरीरानं तिथं आहेत पण मनानं घरी आहेत. मनानं तिथं पाहिजे पण शरीरानं इथं पाहिजे. हे बघा माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात, मनामध्ये भाव असेल तर तिथं देव असू द्या तीर्थ असू द्या हे पावन होते नाही तर होत नाही. आता तुम्हाला एक पटवून देण्यासाठी लय भजनावारी चाले म्हणून थोडासा एक दृष्टांत सांगतो विठ्ठल. भजन शुद्ध असेल तर देवाला भाव होतोय, स्वयंपाक शुद्ध असेल तर खाणाऱ्याला भाव होतोय. माझा नेम कीर्तन झाल्यानंतर जेवायचंय. कीर्तनाला उशीर झाला. एका ठिकाणी आम्ही गेलो. आमचे गजू आप्पा कोरे, आमचे स्वप्नील महाराज, मृदंगाचार्य गायनाचार्य संगच होते. ते म्हणले महाराज तुम्ही कीर्तन सुटल्यावर जेवणार, मग आम्ही कीर्तन सुटल्यावर जेवणार आहोत. मग आम्ही सांगितलं त्या गृहस्थाला आम्हाला कीर्तन सुटल्यावर जेवण करायचे. महाराज काय अडचण नाही, मी पुरणपोळीचा बेत करतो, मस्तपैकी कीर्तन करा जेवण करून जा. काय अजिबात नाही. नंबर 1 स्वयंपाक झाला महाराज. हे बघा वाजवणारा असू द्या गायन करणारा असू द्या, जे वाजवतोय त्याला कळतंय किती बेजारी होते ते जावे त्याच्या वंशा. तेव्हा हे बसलेलं वाटते महाराज लोक लईच पैसे घेतात र. पैसे दिसतात भाऊ. सोयाबीन कापाय जेवढी बेजारी होत नाही तेवढी इथं वाजवाय बेजारी होते विढायला. पहिली जेवारी होती बघा हायब्रिड म्हणायचा. हायब्रिड पाडाय जेवढी बेजारी होते तेवढी चाल म्हणाय बेजारी होते. महाराज ज्याला कळतंय त्यालाच कळते, बाकीच्याला कळत नाही. महाराज थेला भोका लागल्या महाराज कीर्तन सोडून टाका म्हणले. भोका लागल्यात काय अडचण नाही. कीर्तन दिलं सोडून जेवाय गेलो. सलापावर मस्त पैकी पंगत बसली आमची. ती माता मावली ती मावशी एक 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 आयटम आमच्या परातीमध्ये आणून टाकू आली. भजी आणले, पापड आणले, पोळी आणले. तोंडाला पाणी येऊ देऊ नका नाही तर लय तोंडाला पाणी येते ऐकूनच बघा. नाना प्रकारचं जेवायला आणलं. महाराज लोक म्हणल्यावर जेवाय कमी करतात होय. महाराज लोकांना इतका मान आहे पण ते महाराज लोक मानित नाहीत आणि आपल्याच ह्याच्यामध्ये गुरमीमध्ये जगत आहेत. महाराजांना चांगलं राहिलं तर समाज डोक्यावर घेतय आणि महाराज बिघडला पाया खाली तुडीत. नाना प्रकारचं आम्हाला जेवाय आणून दिले. भुका लागल्या तर पाणी फिरवलं आम्ही आणि पाणी फिरवल्यानंतर आम्ही श्लोक म्हणला आणि श्लोक मरून लाभ बरकत सुरू केलं. मी म्हणलं महाराज तुम्हाला भूक लागली आता काय तुम्ही हाय काय करू नका. ते पाकवाजी होता महाराज लय भूक लागली मी तुम्ही फक्त मला आणा म्हणलं. बाह्या सरून बसला जेवायला 2-2 घास खाली. आई साहेबाला सांगितलं आई साहेब पोळ्या संपल्या. पोळी घेऊन आली. पोळी घेऊन आली महाराजाला वाढली. होबात टाकली. होबात टाकल्याबरोबर नाकात बोट घातली. नाकातली बोट घालून अशी धिपली काढली बोटावर बर का. अशी धिपली काय त्याला बघायचं असते का काय नक्की निघाली ना धिपली काढून फेकून द्यावं पण त्याला बघत येत अशी बघितले ना अशी केली किती उडाली आमच्या ताटात. त्यानं चांगली धिपली बघितली. आता मला सांगा उपवास म्हणावा 2-2 घास खाली तर बरं उपवास नाही म्हणावा तर धिपली. नाविलाज झाला काय महाराज जेवण करा. कशाचं जेवण जाते. मी म्हणलं माझ्या पोटा दुखाले मला बस झालं मला इथंच खाद्य खायचं. मी घेतलं पण खावंच लागलं. आता एवढी फजिती झाली कशामुळे मला माझा दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका जेवण चांगलं नाही का? 1 नंबर जेवण आहे. कोणी नाव ठेवू शकत नाही. भोका नाहीत का बोला महाराज मंडळी. भोका नाहीत का? आहेत भोका. वाढणारी नाही का? आहे वाढणारी. मग घोळ कुठं झाला? धिपलीनं घोळ केला म्हणून ते भावलं नाही. आणि तसंच देवाचं आहे बघा. तीर्थाला जा, पंढरपूरला जा, कुठे जा, मनामध्ये भाव असल तर पावन नाही तर नित्य महाराज येर झाले विढाला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायनं सांगितले काय
तीर्थव्रत नेम भाव तीर्थव्रत नेम भावविन सिद्धी वायाची उपाधी करीशी जण महाराज एकेरी नांगरलं की पाळी नीट घालता येत नाही दोरी दोरी नांगरचा शेले घासून पाळी लागत या विठाला भावविन सिद्धी भावाशिवाय सिद्धी नाही नाहीतर वायाची उपाधी करीशी जण विढाला विढा माझ्या ज्ञानोबारायानं साधू संतांनी विचार केला की एवढे तीर्थ करीत चालेत ह्याच्या मनामध्ये भाव नाही मग हे पुण्यवान कसे होतील ह्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी होईल म्हणून सगळे ऋषीमुनी जमून भगवान शंकराकडे गेलेत बघा आणि शंकराला प्रश्न टाकला हे भोलेनाथा हे भोळा बाबडा समाज आहे ह्या समाजाला सगळ्या तीर्थाचं जर पुण्य घ्यायचं असेल तर सगळे तीर्थ करायचे असेल तर काय करावं लागल माझ्या भगवान शंकराने ऋषीमुनीला सांगितलं शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थ माध्यान काळी आणि येते पुंडलिका जवळी करीते आंघोळी वंदिते चरण एका माणसाने प्रश्न केला महाराज एवढे तीर्थ चंद्रभागेमध्ये येऊन भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊन पुंडलिकाचं दर्शन घेऊन तिथं सगळे येतात असे भगवान शंकर सांगतात पण आमचा एक प्रश्न आहे सगळे तीर्थ हे मनानं येतेत का त्याला आणावं लागतं माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं उत्तर दिलं हे बघा गायक भेटल्यावर पहाट 3 वाजे कोणा कीर्तन सोड वाटत नाही काकडा करूनच घरला असे गायनाचार्य असल्यावर महाराज आम्हाला आतून गुदगुल्या होत्यात बाहेरून होत नाहीत विठ्ठल सांगायचा मुद्दा म्हणजे महाराज
त्यानं जर मनावर घेतलं तर मला बोलू सुद्धा देणार नाही. का? त्याचं कारण त्यानं पारायण करून नारायण झालेले असतात. आणि माझ्यासारख्या नारूला कसा मिळेल लागू देतील महाराज. विठ्ठल हरिपाठ काकडा भजन केलेले वारकरी आहेत. काय? हरिपाठ काकडा भजन केलेले वारकरी. काही महाराज लोक काकडा केले तर पक्के होत नाहीत महाराज. काही काकडा करून बी पक्के होत नाहीत. काही पुत्र काकडा कधी करते तर पार वाकडा झाले. कमरेतून गेली की मग काकडा. जवानपणे नाही महाराज. मग जवानपणे शांताबाई. म्हातारपण आता सांगू शकत नाही. असे काही गाव आहेत बाबा. सगळ्याची माफी मागून बोलतो. असे काही गाव आहेत ज्या गावाच्या अवताल भोवतालचे जे आपलं मंदिराच्या अवताल भोवतालचे जे घर आहेत ते काकडा सुरू झाला की कानामध्ये हेडफोन तरी घालतेत, नाही तर रगीवर रगी पांघरून तरी झोपतेत. काकडा सुरू झाला नाही तर रानात तरी निघून जातेत. का? त्याचं कारण ऐकू वाटत नाही. त्या चाली मनालाच तसे राहतेत. एक आंधळ, एक बहिर, ते माईक बी असा सुतळीनं बांधलेला, एकाला स्वराचा पता नाही. कुठं स्वर आहे की काय नाही. मग ते पाट सुरू होते. उठा साधू संतो साधा पुलित आर जाईल हा नरदेह मग कैचा भगवंतो. मागच्याला नसते स्वर, मागचं राहत बहिर. ते काय म्हणते ध्यान देऊ नये का? उठा साधू संत ठोवाच्याला आदन आर लवकर घ्या पेवून नाही तर जाईल लिहून. ज्ञानेश्वरा पुढे लावा अगरबती चहा मध्ये सागरपती. असला काकडा कसा म्हणला पाहिजे? दुखण्यातला माणूस उठून पाराकडा आला पाहिजे. आमच्या साधू संतांनी काकडा जोडोनिया कर चरणी देवी माता ऐकल्यावर घरी बसा वाटते. मंदिरामध्ये माणसं मावायचे नाहीत. इकडं काकडा होते का? बैठकी भजन तर मला माहित आहे. मी येऊन गेलोय. ऐका, महाराज म्हणतात ते तीर्थ स्वतःला पुण्यवान होण्यासाठी पंढरपूरला येतात. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सगळी तीर्थ स्वतःला निर्मळ करून घेण्यासाठी, पुण्यवान होण्यासाठी पंढरपूरला येतात सोयीच्छेने. तीर्थ त्याची इच्छा करीत त्याची इच्छा करीती नित्य काळ व्हावया निर्मळ आपणाशी. आपल्याला निर्मळ होण्यासाठी
ते सो इच्छेने पंढरपुरामध्ये येतात म्हणून बघा. आणि माझे जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं पंढरपूरला गेलं आणि चंद्रभागा बघितली सगळीच तीर्थ एकदा घडतात. अवघीच तीर्थ घडते तीर्थ घडती एक वेळा अन चंद्रभागे डोळा देखलिया. एकदा चंद्रभागा डोळ्यानं बघितली संजू भाऊ, एकदा चंद्रभागा जर या डोळ्यानं बघितली तर सगळी तीर्थ घडतील. म्हणजे तीर्थ कोणते हो? जशा माझ्या संतांनी 7 पुऱ्या सांगितल्या तसं 7 नद्या सांगितल्यात बघा. आपण त्याला तीर्थ म्हणतो. किती? 7 नद्या. आता बाकी कुठल्या कुठल्या असताल त्याच्यासाठी मी माफी मागतो. का मी एवढंच सांगत असतो माझ्या साधू संतांनी काय सांगितले तेवढंच. तुम्ही म्हणाला 11 15 मला मान्य नाही. किती मान्य आहेत? जे संतांनी सांगितले तितकेच. विठ्ठल विठ्ठल. किती आहेत? यमुना कावेरी गंगा भगीरथी कृष्णा सरस्वती तुंगभद्रा विडाला. एवढ्या नद्या त्या ठिकाणी दुपारी येतात म्हणून माझ्या एकनाथ बाबानं टोकाचं बोललं. अवघी तीर्थ एक वेळा नाही हो, एक एक तीर्थ घडती एक एक तीर्थ घडते कोटी वेळा अन चंद्रभागे डोळा देखलिया. जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं अरे पंढरपूरच्या भगवान परमात्म्याच्या मंदिराची देवळाची वाट देवळाची वाट अन तीर्थ घडते 360. 360 तीर्थ घडतील निश्चित देवळाची वाट. बघितलं सगळ्याला तेच पुण्य. फक्त वाट बघितल्या महाराज. विठ्ठल विठ्ठल त्या पंढरपुरासारखं महाराज ते क्षेत्र दुसरं कुठंच नाही म्हणले. गंगा सागर आदी तीर्थभूमीवरी अन पंढरीचे सरी न बाव देवळाला. आता मला सांगा तुम्ही पंढरपूरला जाओ का नाही? महिला मंडळ जाओ का नाही? कसं जाओ? इकडे बोलत नाहीत का कीर्तनात बाबा?
जिथं बोला म्हणलं तिथं बोलत नाहीत. सकाळी पप्प्याच्या बापाचं त्याचं भांडण लागू द्या की काय महाराज भांडी फेकू फेकू मारी ती. तिथं लय मग बाबा बघायचं कामच नाही. मग पंचमला स्वर जाते. पंचमला तिथं लय इथं बोला म्हणलं तर कोणी बोलत नाही. तुम्ही बोला. पंढरपूरला गेलं पाहिजे का नाही? गेलं पाहिजे का नाही? सगळे संसारिक आहेत ना. एकट्याने गेलं पाहिजे का दोघांनी गेलं पाहिजे? सगळे ब्रह्मचारी आहेत काय? तुम्ही ब्रह्मचारी ही एवढं खटांबळ कोणाचं आहे मग? बोलत चला तस काय असं ज्ञानेश्वरी पाठ करून आले तसं बसले तर बोलत नाही तो महाराज. आंबट होऊन गेले संसाराने. महाराज बाय नक बघा ना का एकाच्या तरी तोंडावर चव आहे का? अजिबात चव नाही काय नाही. महाराज कट्टाळून गेले तर धरता बेना सोडता बेना काय दुखणंच असेल. झाले महाराज तुमचं लग्न झालंय का? म्हणूनच गुन्हानं बसल्यात. नाही तुम्हाला काय बोलले तुमचं झाले का? माई शपथ भानगडीमध्ये पडू नका. ह्या लय भोगलं रे लय भोगलं. मजा इतकं तो कोणच भोगलं नसल महाराज. काय गुन्हा आहे की बघा बेवड्याला बायको नंबर 1 आणि महाराजाला घ्या ऐकायला लय अवघड दुखणं बाबा. आम्हाला नीट सुद्धा बोलत अजिबात नीट सुद्धा बोलत नाहीत महाराज. कशाचं काय आलंय? बैल पोळा तुमच्याकडे आहे का? बैल पोळा असतं का? बैल पोळ्याच्या दिवशी बायकोनं फोन करा. हॅलो कुठं महाराज? मी म्हणलं कीर्तनाला चालूय. आज बैल पोळा. मी म्हणलं माहित आहे. ऐका ना ध्यान देऊ नका बरं का. ऐका ना. मी म्हणलं काय? बैलाला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. एवढं लेट लय लेट झालं की काय बोलते आलं काहीच भरवसा नाही मला. बोलत नाही चांगल्या. आता 2-4 दिवसाची गोष्ट आहे. ताज आता लगेच सांगतो. माझी सासरवाडी अहमदपूर आहे. अहमदपूरच्या पलीकडं माझं कीर्तन होते. म्हणजे महाराज मला यायचंय. मी म्हणलं कुठं कीर्तनाला का? कीर्तनाला नाही म्हणले मला माहेरला जायचंय. माझ्या माहेरपासून पलीकडे जाणार. मी म्हणलं काय अडचण नाही चल. बसली गाडीमध्ये नेली गाडी. मी म्हणलं कीर्तन करून तुला घ्यायला येतो थांब देतो. महाराज फेटा गुरु शर्ट धोतर घालून गेलो. सोडलं तिला तिथं. परत कीर्तन करून घ्यायला आलो. मला म्हणले ऐका ना गेल्यानंतर बरं का ऐका. म्हणलं काय? तुम्ही इकडे येत असताना हे पोशाख हे घालायची काय गरज आहे? मी म्हणलं काय ग असं काय मत ह्याच्यामुळे तर आपलं जरा बरं चालले. बरं चलाले म्हणजे तसं काय तुम्ही समजू नका. मी मूर्तिकार आहे. सगळ्या गावाला माहित आहे. हे माझी भक्ती आहे सेवा म्हणून बाबा मी कीर्तनाची सेवा करतोय. आतापर्यंत नारदाच्या गादीवर सांगतो 1 रुपया ठरवला नाही. अजिबात ठरवलं नाही. ज्यानं मनानं पैसे दिलेत त्याचं मी बजरंगबलीचं मंदिर बांधलंय गावामध्ये. बरं झालं कळालं टाळी वाजवावं लागते म्हणून. एका ठिकाणी सांगितलं तुमच्या गावासारखं नालायक कुठंच गाव नाही. सगळ्यांना टाळी. तसं काय झालं नाही. आहे तो हुशार. ऐका परत आलो. काय म्हणे हे घालं जाऊ नका. मी म्हणलं असं का बोलालीस? तसं नाही हो म्हणले. माझ्या मैत्रिणी माझ्याकडे आल्या आणि आल्यानंतर म्हणल्या माझ्या बायकोचं नाव पलू आहे. पलू नवऱ्याला घेऊन यायचं तू सासऱ्याला काय घेऊन आलीस ग? मी म्हणलं देवा नारायणा काय बोलत्याल काय सांगता येत नाही वेड्याला. आता बघा बरं बाबा कसे फ्रेश झाले. असं सुले फ्रोडोल्या डोलायला लागले हो का असे. थोडं मारावं लागते. काय सांगा महाराज. काय सांगत होतो मी? वा नशीब तमाशा म्हणला ना विठ्ठल. जोडीनं पंढरपूरला गेलो पाहिजे तर पंढरपूर पावन होते नाही तर नाही. आमच्या बाया पंढरपूरला निघता नाही. मला दिंडीत जाऊ द्या पाहू द्या. सवाळा म्हणून सवाळा. महाराज ह्याच्या भजनात गेला का तुम्ही? इकडे बाया भजन करतात का? आहे का भजन इकडं? तुम्ही जा एकदा. तुम्ही जा एकदा घ्या अनुभव. मी गावात भजनाला गेलो. मला म्हणले महाराज म्हणा बघ. मी म्हणलं शरण शरण हनुम बनकर का हे आमच्या दत्तात्याचा अभंग आहे म्हणले. दत्तात्याचा अभंग. दत्तात्याने एकच फेरवट अभंग केलाय शरण शरण. मी म्हणलं दुसरा म्हणतो शिवा भोळा. ये म्हण नका का दगडू तात्याचा अभंग. अरे म्हणू काय म्हणलं मी? सगळा ह्याचा अभंग त्याचा अभंग. महाराज कशाचं काय आलंय बेटा? जोडीनं
तुम्हाला सांगायचे दादा ऐका. एका माणसानं जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न केला, महाराज आम्ही पंढरपूरला जाऊ पण आम्हाला पंढरपूरमध्ये मोक्ष मिळत नाही, आम्हाला मोक्ष पाहिजे म्हणून आम्ही काशीला जातो. माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं सांगितलं, हे बघा काशीला जा पण तिथं हे शरीर खर्च करावं लागते, म्हणजे तिथून संपूर्णच जावं लागते. म्हणजे जे काशीला गेले ते परत येत नाहीत. मोक्ष काशी देते पण तिथं शरीर खर्च करावं लागतं. मोक्ष देऊन उदार काशी होय कीर आणि वेची लागे शरीर तिची गावे. आणि इकडं महाराज म्हणले आमच्या भगवान परमात्म्याच्या मंदिराचा कळस बघा. मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. त्या बाबाने प्रश्न केला, महाराज कळस बघितल्या जर मोक्ष मिळतय मग कुणाला मोक्ष मिळतय? महाराज म्हणले पतित पातकी फळ दुराचारी पाहता पंढरी मोक्ष तया विडाला. असू द्या, पापी असू द्या, खळ असू द्या, दुराचारी असू द्या, त्याला मोक्ष मिळते. कुठं? पंढरपूर बघितल्या. हे बघा एकदा पंढरपूर मोकांना जर म्हणलं तर त्याच्या घरी मोक्ष नांदतो म्हणे. एक वेळा पंढरी माझे जो उच्चारी आणि मोक्ष त्यांचे घरी नांदत शिवळाला. महाराजाला प्रश्न केला, महाराज अयो सामान्य माणसापेक्षा ठीक आहे पण जे खरंच पंढरपूरचे वारकरी आहेत त्याला महाराजांनी सांगितलं तिथं अधिकारी आहेत. पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. जे वारकरी आहेत ते अधिकारी पक्केच आहेत म्हणले महाराज. सगळ्या समाजाने विचार केला, सगळ्याला मोक्ष मिळतोय, कसला माणूस असू द्या त्याला मोक्ष मिळतोय, माळ करायला तर तिथं अधिकारीच आहेत म्हण. मग एवढं महत्व पंढरपूर मध्ये. महाराज म्हणले हो मी अनेक तीर्थ बघितले पण मला पंढरपुरासारखं
सरस्वती प्रसन्न झाल्यावर बघायचं कामच नाही. उदंड पाहिले उदंड वर नेले वाराणसी गया पाहिली द्वारका परी नोही तुका पंढरीचा. समाजाने प्रश्न केला महाराज मोक्षाच्या बाबतीत तर बघायचं कामच नाही पण पुण्याच्या बाबतीत महाराजांनी हातवरी करून सांगितलं हो का पुण्यात बघायचं काम नाही पुण्याला बी कसं ऐका काशीच्या 5 आणि द्वारकेच्या 3 आणि पंढरपूरला फक्त एकदा जायचं. काशी यात्रा 5 काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 आणि पंढरीशी जाण एक वेळा पंढरी पाऊल प्रवेश पंढरी पाऊल सगळ्यात टोकाचं महाराजांनी बोललं बघा काय महाराज वाराणसी चाले 1 मास ऐका वाराणसी चाले 1 मास गोदावरी 1 दिवस गोदावरी 1 दिवस पंढरी पाऊल प्रवेश पंढरी पाऊल परिवेश ठसा नामाचा वा ऐसा ठसा नामाचा 1 महिना म्हण वाराणसीला आणि पंढरपूरला फक्त पाऊल पडल्याबरोबर पुण्याची गणनाच नाही बघायचं कामच नाही. ओके आहे ना समाजाने सांगितलं हो महाराज ओके आहेत मग जा अभंगाचं
सोयरा आहे. देण म्हणजे काय? मायबाप आपल्या शरीरातले जे विकार आहेत ते बाहेर काढून देवाशी एकरूप झाला. ऐका, ज्याला धनाची आसक्ती राहिली नाही, ज्याला धनाचा लोभ राहिला नाही, पूर्ण शरीर देवाला समर्पण केलं, त्याला देण म्हणतात. साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर जो गरीब आहे त्याला देण म्हणतात. ऐका, गरीब अवस्थेमधले दीन होते, दयाळू होते, कृपाळू होते. माझे महात्मा नाव आहे संत श्रेष्ठ चोखामेळा. ऐका, चोखोबारायाची पत्नी होती त्यांच्या पत्नीचं नाव सोयराबाई. गर्भवती होती. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. दिनाचा सोयरा सांगतो एवढं. ऐका, भगवान परमात्म्याची वारी जवळ आलेली आहे. मालक पंढरपूरला जातात हे सोयराबाईला माहित होत. वारीला जाण्यासाठी माझे चोखोबाराय तयारी करीत होते. मालकाची तयारी पाहिली आणि सोयराबाई जवळ गेली. मालक, तुम्ही पंढरपूरला जातायचा, मी तुम्हाला अडवत नाही, पण ऐका ना, माझी प्रस्तुत व्हायची वेळ जवळ आलेली आहे. मला 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत. जाता जाता माझं एक काम करा, तुमच्या बहिणीला तेवढं सांगा. हो, बहिणीला सांगा. ऐका मायबाप, माझे चोखोबाराय म्हणले हो काही अडचण नाही, सांगतो असे म्हणून माझे चोखोबाराय दिंडीमध्ये गेले. दिंडीमध्ये भजन करीत होते. ज्या दिंडीमध्ये भजन असते त्याला दिंडी म्हणतात. पण महाराज भजनामध्ये एकरूप झाले. एकरूप असो ऐसा कोटे आठवची नाही, विधीची देई बघुदशा. आठवणच राहिली नाही. बहिणीला निरोप द्यायची आठवणच राहिली नाही. पण ऐका, जो भगवान परमात्म्याशी एकरूप होतो, भगवान परमात्मा त्याच्यावर कधीच संकट येऊ देत नाही. ध्यानात ठेवा. माझ्या भगवान परमात्म्याच्या डोक्यामध्ये विचार आला, माझा चोखोबाराय दिंडीमध्ये आलेला आहे, त्याच्या पत्नीचं बाळंतपण करायचं आहे. पत्नीने निरोप सांगा म्हणून सांगितलं होतं, तर माझ्या भक्ताला आठवण राहिली नाही. काय करावं? गरुड समोर होत. गरुडाला सांगितलं, गरुडा जा आणि तुझ्या आईला बोलून आण. गरुडाची आई म्हणजे रुक्मिणी साहेब. गरुडाने सांगितलं, आई साहेब तुम्हाला भगवान परमात्म्याने बोललेलं आहे, या लवकर. आई साहेब आल्या. स्वामी काय काम आहे सांगा. अगं रुक्मिणी, माझ्या भक्ताच्या पत्नीचं बाळंतपण करायचं आहे, तू थोडं जाऊन कर. महिला मंडळ पत्नीने काय उत्तर द्यावे मला? वैकुंठ सोडून, द्वारका सोडून तुम्ही पंढरपुरामध्ये भक्तासाठी आले, माझ्याकडे कधी दिले का लक्ष? हे तुमचं काम आहे. तुम्ही भक्त, तुम्ही तिथं बघून घ्या, मला काही सांगू नका. महाराज लक्ष द्या इकडं. भगवान परमात्म्याची पत्नी आहे. मालकाला काय म्हणून
म्हणून सांगते, काम करत नाही म्हणून सांगते. तुम्ही भक्त आणि तुम्ही बघून घ्या, मला काही सांगू नका. महाराज देवाचा नाविलाज झाला. सज्जू भाऊ, जगाचा मालक, सगळ्याला पोचणारा मालक, आपल्याला 3 टाइम जीव घालणारा मालक, याची पत्नी काम करत नाही म्हणून सांगितले. देवाचा नाविलाज झाला. महाराज, माझ्या भगवान परमात्म्यानं बायकोचे गुडघे टेकले. तुला आमची काय कथा आहे? भगवान परमात्म्याचा नाविलाज झाला. माझ्या भगवान परमात्म्यानं एका स्त्रीचं रूप घेतलंय. ऐका, कपाळाला कपाळ भरून कुंकू लेवले. तिथं आहे का बायाच्या कपाळावर कुंकू? टिकली आहे, टिकली. कारण का तर टाकला टिकल्या म्हणून टिकली आहे. ऐका, स्त्रीनं हे पदर घ्यावं, कुंकू लावावं. माझ्या भगवान परमात्म्यानं कुंकू लावलंय, नववार लुगडं घातलंय. महाराज रूप घेऊन निघाले. दारात आल्याने हाक मारली. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, माझ्या चोकोबाराच्या पत्नीचं बाळात पण माझ्या भगवान परमात्म्यानं केलं. काय केलं? ऐका, माझा भक्त पंढरपूरला गेलेला आहे. हाक मारली आणि सांगितलं, वहिनी दार उघडा. दार उघडलं महाराज. बाळंत पण केलं आणि बाळंत पण झाल्यानंतर महाराज परत वारी फिरायला लागली. आणि माझ्या भगवान परमात्म्याला कळालं की माझा भक्त वापस येतोय. वहिनीला सांगितलं, वहिनी मी आता येते. वहिनीनं सांगितलं, बाईसाहेब अहो तुम्ही माझं बाळांपण केलंय, तुमचे भाऊ येऊ द्या आणि आल्यानंतर तुम्हाला साडी चोळी करते आणि वाट लावते. ऐकलं नाही महाराज. न विचारता ती निघून गेली. आणि निघून गेल्यानंतर माझे चोकोबाराय घरी आले. आणि घरी आल्यानंतर सांगितलं, सोयरा मी तुझा गुन्हेगार आहे, मला माफ कर. मालक तुम्ही असं का बोलता? का असं मला तुम्ही म्हणता? अगं तू मला सांगितलं होतीस जाता जाता बहिणीला निरोप द्या, पण मला ध्यानात राहिलं नाही आणि तू कसं ऍडजस्ट केलीस हे मला माहित नाही. महाराज सोयराबाईने सांगितली, मालक तुमची बहीण आली, माझं बाळंतपण केलं, आपल्याला मुलगा झाला, नाव ठेवून गेले, नाव कर्म मिळा असं ठेवलंय आणि तुम्ही असं काय बोलताय? मग माझ्या चोकोबारायाच्या ध्यानात आलं की बाळात पण नेमकं कोण केलं. माझ्या चोकोबारायाकडे एक मूर्ती होती, मूर्ती हातामध्ये घेतली आणि महाराज ढसा 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 माझे चोकोबाराया रडू लागले. का? जो भक्त आपला आहे त्या भक्ताला भगवान परमात्मा कधीच दूर करत नाही. नीच कामे न धरी लाज, भक्त काज कैवारी उडब्बा.
धावत्या वेगामध्ये आपल्या वेळेच्या मर्यादामध्ये अभंगाच्या पहिल्या चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलाय. अजून 3 चरण सोडवायचे तर कसं करू म्हणालो. बरं आहे बाबा म्हणाव चलो दे तुझं. लय अवघड असते महाराज. लॉकडाऊन पडलं होतं. एकच 13वीचं कीर्तन आलं. 3 तास कीर्तन केलं. कीर्तनच नव्हते कुठे. 3 तासामध्ये सगळ्या अभंगाचं चिंतन. एकाच अभंगामध्ये एक म्हातारं असलं दांडकं घेऊन फिरू लागलं इकडून तिकडं तिकडून इकडं. म्हणलं बाबा चांगलं 13वीचं सांगायला बसाना मध्ये. ते मला तू हत चलू दे र, तू हत चलू दे गुन्हा चल दे तुझं. बाबा असं का बोलता. अहो मी चांगला प्रसंग गरुड पुराणामधला सांगलो. तू हत चलू दे र, पण तुला कुणा आणलंय त्याला हुडकावलो मला 3 तास झाले. दत्ता महाराज असं होऊ नये म्हणून महाराज हे अभंग आहे. हे अभंग कधीच नाही भंगणारा तो अभंग आहे. ह्या अभंगावर हजारो कीर्तनकार वेगवेगळ्या पद्धतीने कीर्तन करू शकतात. मला गुरु महाराज जशी बुद्धी देतील तसं मी बोलण्याचा प्रयत्न केलाय महाराज. सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आमचे बाबा आज मला खूप आनंद झाला बघा. असा प्रसंग कधीच आला नव्हता. आमचे बाबा जवळ बसून कीर्तन ऐकले म्हणजे कसं लेकरू. आई लेकराला अंगणात खेळायला सोडते ना आपण ध्यान ठेवते तसं काम माझ्या बाबांनी केलेलं आहे. बाबासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. तेव्हा आमचे अशोक दादा त्यांचं मला सतत फोन चालू राहते. बरेच कॉन्टॅक्ट आहेत. सर्वांना मी माफी मागून कुणाचं काय नाव राहिलं असेल तर सर्वांच्या चरणी एकदा माझी सेवा पूर्ण करतो. बोलता बोलता कुणाचा माझा वाकडा तिकडा शब्द गेला असेल, कुणाच्या अंतकरणाला लागला असेल, कुणी नाराज झाला असेल, कुणाला लई बोर केला असं वाटत असेल, कुणाला काही वाटत असेल तर त्यांच्याबद्दल ना तरी बालक बोबडा बोली काव्य चुका तेज पावली वाकुडे तिकुडे लेकोराचे बोल करीते नवल मायबाप पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे. पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ मागील परिहार पुढे नाही शेन झाले या दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ पिता म्हणे दे अनेकांचे हते बैसला तो चित्त निवडना वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. ज्ञानेश्वर